नंदुरबारच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. कारण लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर डॉक्टर हिना गावित यांची राजकीय भूमिका संपली असं वाटत असतानाच आता त्यांनी पुन्हा एकदा नंदुरबारच्या राजकारणात आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे. दिल्लीची लढाई हुकली असेल, परंतु मुंबईतलं सत्ता केंद्र अजूनही त्यांच्या राजकीय गणितातून बाहेर गेलेलं नाही. आणि याच मुंबईत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या महाराष्ट्रातील वरिष्ठ नेतृत्वासमोर हिना गावित यांनी अशी काही राजकीय मांडणी केल्याचं सांगितलं जाते, ज्यामुळे नंदुरबारातील आगामी विधानसभा समीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आलं आहे. नंदुरबार संकुल परियोजनेच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील भाजपची सध्या स्थिती, आगामी रणनीती, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकद आणि पुढील राजकीय मोर्चे बांधणी यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येते. एकीकडे शिवसेना शिंदे गटाकडून नंदुरबारात मोर्चे बांधणीला वेग आला असताना दुसरीकडे भाजपनेही आपली शक्ती वाढवण्याचा निर्धार केल्याचे संकेत या बैठकीतून मिळत आहेत. मग नेमकं या बैठकीत काय घडलं? डॉक्टर हिना गावित यांनी वरिष्ठ नेतृत्वासमोर नेमकी कोणती राजकीय भूमिका मांडली? नंदुरबारात भाजपची पुढची रणनीती काय असणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही फक्त एक आढावा बैठक होती की नंदुरबारच्या राजकारणात मोठ्या पुनरागमनाची सुरुवात? चला तर मग मुंबईत झालेल्या या हाय प्रोफाईल बैठकीमागचं संपूर्ण राजकीय गणित समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, मागील काही काळापासून नंदुरबारच्या राजकारणात शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप असा स्थानिक पातळीवरील संघर्ष पाहायला मिळाला होता. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर भाजपची नंदुरबारवरील पकड कमकुवत झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपने नंदुरबारमधील स्थानिक राजकारणात पुन्हा एकदा कमबॅक केलं. परंतु अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील आपले वर्चस्व आणखी मजबूत करण्याच्या तयारीत आहे. आता अशातच भाजप देखील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मध्यस्थी ठेवत नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर आपले वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी सज्ज असल्याचं सध्या बोललं जाते. याच अनुषंगाने मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या सुकन्या आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांची उपस्थिती महत्त्वपूर्ण होती. मित्रांनो, मागील लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर हिना गावित यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. म्हणूनच मुंबईत झालेल्या या बैठकीकडे केवळ प्रशासकीय आढावा बैठक म्हणून नाही, तर नंदुरबार जिल्ह्यातील आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या रणनीतीची तयारी म्हणून देखील पाहिलं जात आहे. नंदुरबार संकुल परियोजनेचा आढावा बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील स्थानिक भाजपच्या स्थितीबद्दल विचारणा केल्याची चर्चा महत्त्वाची ठरते. कारण हा मुद्दा फक्त प्रशासनापुरता मर्यादित राहत नाही. जेव्हा राज्याचे सर्वोच्च नेतृत्व एखाद्या जिल्ह्यातील स्थानिक राजकीय परिस्थितीबद्दल विचारतं, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की त्या जिल्ह्याचं राजकारण आता सरळ टॉप लीडरशिपच्या रेडारवर आलं आहे. आणि नंदुरबारच्या बाबतीत नेमकं हेच घडताना दिसतंय. या बैठकीच्या माध्यमातून संकुल परियोजना अंतर्गत झालेल्या विकासाची वाटचाल, कार्य, उपलब्धी आणि भविष्यातील विकासाची दिशा या संदर्भात सविस्तर माहिती सादर केली गेली. परंतु यासोबतच या संपूर्ण बैठकीबद्दल राजकीय वर्तुळात काही महत्त्वपूर्ण मुद्दे देखील चर्चेत आले आहेत. तर चला त्यांच्याबद्दल देखील समजून घेऊयात. सर्वप्रथम, नंदुरबार जिल्ह्यातील भाजपची संघटनात्मक ताकद. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्थानिक कार्यकर्त्यांमधील मनोबल कमी होणं, पक्षांतर्गत गटबाजी वाढणं हे सर्व तर स्वाभाविक आहे. परंतु स्थानिक राजकारणातून सातत्याने शिंदे गटाकडून भाजपला आव्हान देण्यात येते. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवत पक्षातील कार्यकर्त्यांना एकत्र आणणे, बूथ लेव्हलवर पक्षाची पकड मजबूत करणे आणि स्थानिक नेत्यांशी राजकीय सध्या स्थितीबद्दल चर्चा केल्याचे सध्या सांगितले जात आहे. यामुळे एकीकडे शिंदे गट नंदुरबारमधून आपले पाय पसरवत असताना
भाजपने देखील प्रत्युत्तर देण्यासाठी जोरदार रणनीती तयार केल्याचं बोललं जाते। द्वितीय, डॉक्टर हिना गावित यांची स्थानिक राजकारणातील भूमिका। मित्रांनो, नंदुरबारमध्ये स्थानिक राजकारणात हिना गावित यांचे नाव अजूनपर्यंत पूर्णपणे संपलेले नाही। त्यामुळे डॉक्टर हिना गावित मुंबईत जाऊन राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाशी संवाद साधत स्वतःला जिल्ह्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी ठेवत आहे। याच कारणाने आगामी काळात त्या नंदुरबारमधील भाजप पक्षाच्या प्रमुख चेहरा म्हणून पुढे येऊ शकतात। त्याचप्रमाणे नंदुरबारचे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीबाबत समस्या असल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात हिना गावित यांच्याकडून जिल्ह्यातील स्थानिक पातळीची कल्पना वरिष्ठ नेतृत्वाला देण्यात आली। तृतीय, शिंदे गटाने केलेले मोर्चे बांधणी। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नंदुरबार दौऱ्यावर आलेले असताना स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी काळातील संघटनावर चर्चा केली। यावेळी त्यांनी स्थानिक भाजपवर देखील निशाणा साधला। याच कारणाने महायुतीतील जागा वाटप आणि स्थानिक नेतृत्वाचे प्रश्न अधिकच गुंतागुंतीचे होत चालले आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर आपली वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आता भाजप देखील मोठ्या तयारीत असल्याचं राजकीय वर्तुळात सांगितलं जात आहे। नंदुरबार सारख्या भागात निवडणुका केवळ पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाही। इथे स्थानिक नेतृत्व, संपर्क, जमिनीवरील उपस्थिती, समाज घटकांशी असलेला संवाद आणि सातत्याने केलेलं काम हेही तितकंच महत्त्वाचं असतं। त्यामुळे भाजपची पुढची रणनीती जर फक्त वरच्या पातळीवरील बैठकीवर अवलंबून राहील तर ती अपुरी ठरू शकते। उलट मुंबईतून रणनीती आखली जात असली तरी तिची अंमलबजावणी मात्र नंदुरबारच्या जमिनीवर करावी लागणार आहे। याच कारणामुळे या बैठकीचं महत्त्व वाढतं, कारण ही बैठक जर केवळ औपचारिक राहिली तर तिचा फारसा परिणाम होणार नाही। परंतु जर या बैठकीतून नंदुरबारसाठी ठोस राजकीय आखाडा तयार होत असेल तर कोणत्या मतदारसंघात कोणाला पुढे करायचं, संघटनात कोणते बदल करायचे, शिंदे गटाशी समन्वय कसा साधायचा आणि हिना गावित यांची भूमिका नेमकी काय ठेवायची, तर मग ही बैठक खरोखरच नंदुरबारच्या आगामी राजकारणासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकते। इथे विरोधकांचाही विचार करावा लागेल, कारण भाजपमध्ये हालचाल सुरू झाली म्हणजे विरोधक शांत बसणार नाही। उलट हिना गावित पुन्हा सक्रिय होत असल्याची चर्चा जर वाढली तर विरोधकांकडून लगेच हा मुद्दा उचलला जाऊ शकतो की लोकसभा पराभवानंतरही भाजपला नवा चेहरा सापडत नाही किंवा वरिष्ठ नेतृत्वावर दबाव टाकून जुनंच नेतृत्व पुन्हा पुढे आणलं जाते। अशा प्रकारचं राजकीय होणं स्वाभाविक आहे। त्यामुळे भाजपला फक्त अंतर्गत समीकरण नाही तर बाहेरून होणाऱ्या राजकीय हल्ल्यांनाही उत्तर द्यावं लागेल। आता या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते की नंदुरबारमधील लढाई केवळ सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सरळ रेषेत होत नाही, तर या ठिकाणी अनेक वेळा प्रतिमेची, संघटन शक्तीची आणि राजकीय प्रभुत्वाची लढाई रंगताना दिसते। त्यामुळे आता या बैठकीनंतर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप कोणता डाव खेळतो कडे सर्वांचंच लक्ष लागले। तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आता जिल्हा परिषद निवडणुकीतून भाजप पुन्हा कमबॅक करणार का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।